ओके. हॅलो एव्हरीवन, मी कृष्णा वानखेडे फ्रॉम के के अकॅडमी. या ठिकाणी आपण डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर हा सब्जेक्ट बघतोय. आजचा पॉईंट बघण्या अगोदर आपण मागचं जे लेक्चर होतं त्याला रिवाइज करू शॉर्टमध्ये आणि नंतर मग आपण आजचा जो टॉपिक आहे आपला त्याला स्टार्ट करूया. ठीक आहे. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर फर्स्ट चालू केला होता. ओके, मटेरियल अँड स्पेसिफिकेशन. मटेरियल कोणतं तुमचं या ठिकाणी स्टील आणि त्याचं स्पेसिफिकेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण बेसिक गोष्टी काही बघितल्या. ओके, त्याच्यामध्ये बघितलं आपण मटेरियल प्रॉपर्टीज. इन जनरल मटेरियलच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या असतात ते आपण बघितलं. त्यातली पहिली प्रॉपर्टी तुम्हाला दिसते या ठिकाणी, ती म्हणजे इलॅस्टिसिटी. काय? इलॅस्टिसिटी. मग इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी काय असते किंवा इलॅस्टिक मटेरियल कोणतं असतं, तर इलॅस्टिक मटेरियल ते मटेरियल असतं की ज्याच्यावरती जर मी फोर्स अप्लाय केला, फॉर एक्झाम्पल तुमचं रबर बँड. ठीक आहे. जर मी त्या असं मटेरियल की ज्याच्यावरती जर मी फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्या साईज आणि शेपमध्ये चेंज होईल. ओके, पण ज्यावेळेस मी तो फोर्स काढून घेईल, रिमूव्ह करल, त्या केसमध्ये ते त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला येतं. त्याला म्हणतात इलॅस्टिक मटेरियल आणि ह्या प्रॉपर्टीला म्हटलं तर इलॅस्टिसिटी. ठीक आहे. आणि जर त्या ठिकाणी मी फोर्स अप्लाय केला, साईज आणि शेप मध्ये चेंज झाला, पण त्या ठिकाणी फोर्स काढून घेतल्यानंतर जर त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला जर येत नसेल, जशी आता साईज शेप चेंज झाले त्याच पोझिशनला जर कधी आता राहत असेल, तर त्या मटेरियलला म्हटलं तर प्लास्टिक मटेरियल. काय म्हटलं तर प्लास्टिक मटेरियल. ओके, मग या ठिकाणी असं मटेरियल की ज्याची साईज आणि शेप त्या ठिकाणी रिगेन होत नाही, पुन्हा वापस येत नाही कधी फोर्स काढून घेतल्यानंतर, त्याला म्हटलं तर प्लास्टिक मटेरियल. आणि अशा प्रॉपर्टीला म्हटलं तर प्लास्टिसिटी. ठीक आहे. काय म्हटलं तर प्लास्टिसिटी. ज्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं मड बॉल. ओके, आणि याचं एक्झाम्पल कोणतं बघितलं होतं आपण? इलॅस्टिसिटीचं रबर बँड, माइल्ड स्टील. ओके, हे आपण याचे एक्झाम्पल बघितले होते. बघा नंतर प्लास्टिसिटीला आपण परमनंट डिफॉर्मेशन अंडर लोडिंग म्हणू शकतो. परमनंट डिफॉर्मेशन अंडर लोडिंग इज कॉल्ड एज अ प्लास्टिसिटी. हे तुम्हाला मी सांगितलं आणि हा क्वेश्चन आय थिंक मला वाटतं एसएससी मध्ये विचारला होता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. नंतर आपण बघितलं डक्टाईल मटेरियल. डक्टाईल मटेरियल ते मटेरियल असतं की ज्याला मी काय करू शकतो, टेन्साईल फोर्स लावून वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो. कोणता फोर्स लावून? टेन्साईल फोर्स. आपण याच्यावरती कोणती टेस्ट घेतो डक्टालिटीमध्ये? टेन्शन टेस्ट घेतो. हे लक्षात ठेवा बरं का. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डक्टिलिटी कोणत्या फोर्सना चेक केली जाते. ओके, तर मग टेन्शन फोर्सना किंवा टेन्शन टेस्टने त्या ठिकाणी चेक केले जाते. मग या ठिकाणी डक्टाईल मटेरियल ते मटेरियल असतं की ज्याच्यावरती मी जर टेन्शन फोर्स लावला तर त्या ठिकाणी ते वायरमध्ये कन्वर्ट होतं, तर त्याला म्हटलं जातं डक्टाईल मटेरियल. ओके, आणि दुसरी डेफिनेशन का बघितली आपण, की असं मटेरियल की जे फेल्युअरच्या अगोदर वॉर्निंग देतं. ठीक आहे. जसं की आपण स्टील बघितलं, तर स्टील जे आहे तुमचं बेंडिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपण बघितलं काल, की बेंडिंगच्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी काय देत होतं? वॉर्निंग देत होतं. मग त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार? डक्टाईल मटेरियल. असं मटेरियल जे फेल्युअरच्या अगोदर त्या ठिकाणी काय देतं? वॉर्निंग देतं. म्हणजे सडन फेल्युअर या ठिकाणी होत नाही डक्टाईल मटेरियलचं. ब्रिटल मटेरियल कोणतं मटेरियल असतं? मग ब्रिटल मटेरियल ते मटेरियल असतं की जे ज्यावेळेस ते फेल होतं त्यावेळेस ते वॉर्निंग देत नाही. म्हणजे विदाऊट वॉर्निंग त्या ठिकाणी फेल होतं, फ्रॅक्चर होतं किंवा सडनली त्या ठिकाणी फेल होतं, त्याला म्हटलं जातं बेटा ब्रिटल मटेरियल. ब्रिटल मटेरियलचे एक्झाम्पल आपण जर बघितले, ब्रिटल मटेरियलचे एक्झाम्पल आहे तुमचं फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीट आहे तुमचं, त्यानंतर ग्लास आहे, कास्ट आयर्न आहे, ब्रिटल मटेरियलचे एक्झाम्पल. डक्टिलिटीचे एक्झाम्पल बघितले आपण, त्या ठिकाणी माइल्ड स्टील आहे तुमचा, गोल्ड आहे, अल्युमिनियम आहे, कॉपर आहे. तर हे या ठिकाणी कशाचे? डक्टाईल मटेरियलचे या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघितले होते. ब्रिटल मटेरियल जर त्या ठिकाणी किंवा ब्रिटलनेस जर तुम्हाला या ठिकाणी चेक करायचा, तर आपण त्याच्यावरती काय घेतो? कंप्रेशन टेस्ट घेतो. हे लक्षात ठेवा प्रॉपर. ठीक आहे. ओके, आणि हा मेनली म्हणजे कास्ट आयर्न. बघा या ठिकाणी हे एक्झाम्पल दिले मी, एकदा बघून घ्या. तर कास्ट आयर्न जे आहे हे ब्रिटल मटेरियल आहे, हे फिक्स डोक्यात ठेवा. ओके, हे चांगलं लक्षात ठेवा. आणि हा कास्ट आयर्न जे आहे बेटा, त्याच्यावरती एक क्वेश्चन आलता, तो लागलाच तर मी नोट म्हणून लिहून देतो तुम्हाला किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये लिहून देतो. ओके, की ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्येच लिहून देतो. फक्त लक्षात ठेवा कास्ट आयर्न जे आहे ते पिग आयर्न जे असतं. आता पिग आयर्न वगैरे काय आहे बेटा हे आपण बघू लागलं असतं त्या ठिकाणी, ज्यावेळेस आपण स्टील बघू त्यावेळेस पिग आयर्न जे असतं त्याला रिमेल्ट केलं जातं. ओके, कोणासोबत? कॉक अँड लाईमस्टोन सोबत. हे लक्षात घ्या, लागलं तर लिहून घ्या, तुमच्या पद्धतीने लिहून घ्या. मी सांगतो या ठिकाणी की जे कास्ट आयर्न असतं हे कास्ट आयर्न कशापासून बनतं, तर जे पिग आयर्न आहे तर पिग आयर्नना रिमेल्ट केलं जातं. ओके, त्याला रिमेल्ट केलं जातं, पुन्हा मेल्ट केलं जातं. मेल्ट कोणासोबत केलं जातं? कॉक आणि त्या ठिकाणी कोणासोबत? लाईमस्टोन सोबत त्याला रिमेल्ट केलं जातं आणि त्याच्यापासून तुमचं कास्ट आयर्न बनतं. आणि हा क्वेश्चन आय थिंक मला वाटतं एसएससी मध्ये विचारला होता. तर लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारताना त्यांनी विचारलं होतं की रिमेल्ट करतोय आपण कोणाला? पिग आयर्नला. तर कोणासोबत? तर विथ कॉक अँड लाईमस्टोन. लिहून घ्या, मी लागलं तर नोट्समध्ये लिहून दिलंय तुम्हाला ॲज अ नोट म्हणून, किंवा तुम्ही त्या ठिकाणी समोर आल्यानंतर मी लिहून देईन किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून घ्या. ठीक आहे. कास्ट आयर्न हे पिगमेलला रिमेल्ट करून बनवलं जातं. पिगमेटला पिग आयर्न जे आहे तुमचं त्याला रिमेल्ट करून बनवलं जातं. तर पिग आयर्नला आपण कोणासोबत रिमेल्ट करतोय, तर त्या ठिकाणी तुमचं कॉक आणि लाईमस्टोन, हे लक्षात ठेवा. ठीक आहे.
बघा मोस्ट आता मेलेबल मटेरियलची डेफिनेशन बघायची आपल्याला. मेलेबल मटेरियल ते मटेरियल आहे की ज्याला आपण प्लेटमध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. हे लक्षात ठेवा. थिन प्लेटमध्ये किंवा थिन शीटमध्ये जर मी एखाद्या मटेरियलला कन्वर्ट करू शकतो त्याला म्हटलं तर मेलेबल मटेरियल. याचे एक्झाम्पल बघितले बेटा आपण गोल्ड वगैरे, तर हे त्याचं एक्झाम्पल झालं. मोस्ट मेलेबल मटेरियल विचारलं किंवा मोस्ट डक्टाइल मटेरियल विचारलं तर कोणतं आहे तुमचं या ठिकाणी, गोल्ड आहे. आपण हे बघितलं होतं. नंतर आपण बघितलं काय रे, टफनेस बघितला आणि हार्डनेस बघितला. हार्डनेस काय होतं तुमचं, हार्डनेस म्हणजे रेजिस्टन्स टू स्क्रॅच, पेनिट्रेशन. ओके, पेनिट्रेशनला किंवा स्क्रॅचला त्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, त्याला आपण हार्डनेस म्हणतो. आणि टफनेस म्हणजे काय या ठिकाणी, तर रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट लोड. जो इम्पॅक्ट लोड त्या ठिकाणी आपण अप्लाय करतो एखाद्या मटेरियलवरती, तर त्याला ते कितपत रेजिस्टन्स प्रोव्हाइड करते त्याला आपण काय म्हटलं होतं, टफनेस म्हटलं होतं. ठीक आहे, या प्रॉपर्टी आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण बघितली ती स्ट्रेंथ. स्ट्रेंथ काय होती या ठिकाणी बेटा तुमची, तर स्ट्रेंथ होती तुमची रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. म्हणजे जो लोड अप्लाय तुम्ही करताय तर त्या लोडला कितपत रेजिस्टन्स प्रोव्हाइड करताय, जेवढं जास्त रेजिस्टन्स तेवढी त्याची जास्त काय असणार झाली, मटेरियलची स्ट्रेंथ असणार झाली. हे लक्षात असू द्या. नंतर आपण बघितलं टेनासिटी. तर टेनासिटी काय असतं, तर टेनासिटी म्हणजेच त्या ठिकाणी बघितलं आपण की अल्टिमेट स्ट्रेंथ. आणि अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजेच काय तुमची मग मॅक्झिमम स्ट्रेंथ. म्हणजे एखादं मटेरियल किती मॅक्झिमम स्ट्रेंथ कॅरी करू शकतं तेच म्हणजे टेनासिटी. आणि स्टिफनेस म्हणजे काय मग, रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. एखादं मटेरियल डिफॉर्मेशनला किती रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतंय. डिफॉर्मेशन म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, स्टिफनेस आणि फ्लेक्सिबिलिटी हे एकमेकाच्या विरुद्ध असतात. फ्लेक्सिबल मटेरियल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे मी एक्झाम्पल घेतो टूथब्रशचं. हे टूथब्रश आहे तुमचं, जर या प्रकारे ज्याला मी बेंड करतोय तर हे फ्लेक्सिबल आहे. ठीक आहे, म्हणजे डिफॉर्म होतं इझिली. जर इझिली डिफॉर्म होतंय फ्लेक्सिबल. जर समजा डिफॉर्म होत नाहीये म्हणजे या ठिकाणी रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतंय कशाच्या विरुद्धात, डिफॉर्मेशनच्या विरुद्धात. मग रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन म्हणजे काय बघितलं आपण, स्टिफनेस बघितलं. स्ट्रेंथच्या दोन प्रॉपर्टी आहे, यील्ड स्ट्रेंथ आणि दुसरी आहे अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ. कोणती आहे, यील्ड स्ट्रेंथ आणि अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ. हे आपण समोर बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण आपल्या पॉइंटला स्टार्ट करूया. ठीक आहे, ओके. बघा या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट जो पॉइंट आहे, टायटल टाका या ठिकाणी. नेक्स्ट जो पॉइंट आहे या ठिकाणी तो आहे आपला ऍडव्हांटेजेस ऑफ स्ट्रक्चरल स्टील सेक्शन. ऍडव्हांटेजेस ऑफ स्ट्रक्चरल स्टील सेक्शन. बघा ऍडव्हांटेजेस बघायचे आपल्याला, फायदे बघायचे. ओके, ऍडव्हांटेज म्हणजे फायदे कोणाचे, स्ट्रक्चरल स्टील सेक्शनचे. आता स्टील सेक्शन बघितले आपण, आय सेक्शन, चॅनल सेक्शन, हे स्टीलचे सेक्शन झाले तुमचे. ओके, सर्क्युलर सेक्शन, हे सगळे सेक्शन आहे. स्ट्रक्चरल स्टील म्हणजे कोणतं, मग त्या ठिकाणी असं स्टील जे की आपण स्ट्रक्चर तयार करण्यासाठी वापरतोय. स्ट्रक्चर तयार करण्यासाठी म्हणजे कसं, जसं की आता तुम्ही स्टील बिल्डिंग बनवताय, तर स्टील बिल्डिंग बनवताना तुम्ही आय सेक्शन घेतला, टी सेक्शन घेतला, तर हे जे सेक्शन तुम्ही घेतले हे डायरेक्टली स्ट्रक्चर बनवणार, म्हणून याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल स्टील सेक्शन. एक तुमचं रेन्फोर्सिंग स्टील असतं, एक असतं तुमचं स्ट्रक्चरल स्टील. रेन्फोर्सिंग स्टील आपण समोर बघणार आहोत बेटा. रेन्फोर्सिंग स्टील ते असतं की जे रेन्फोर्समेंटचं काम करतं, आणि स्ट्रक्चरल स्टील ते असतं की जे स्ट्रक्चर बनवण्याचं काम करतं. हे सिम्पली लक्षात ठेवा, आपण समोर बघणार. तर इथं लक्षात ठेवा फक्त की आपण स्टीलचे ऍडव्हांटेजेस बघतोय. काय म्हणून बघतोय रे, ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल. ओके, कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये जर तुम्ही कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून जर कधी स्टील यूज करताय तर नेमके कोणकोणते फायदे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार झाले हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता याला आपण कम्पेअर करताना कोणासोबत कम्पेअर करणार रे, तर आपण कम्पेअर करणार या ठिकाणी कॉन्क्रीट सोबत. कोणासोबत, कॉन्क्रीट सोबत त्या ठिकाणी आपण याला कम्पेअर करणार स्टीलला. ओके, जसं की कॉन्क्रीट एक मटेरियल आहे, स्टील ही तुमचं मटेरियल आहे, तर आपण कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शनसाठी वापरतोय. त्याच्याऐवजी आपण जसं की कॉलम बीम कोणापासून बनले आपण आतापर्यंत, कॉन्क्रीट किंवा आरसीसी पासून बनवले होते. आता या ठिकाणी आपण स्टील पासून बनवतोय, तर मग आपण कम्पेअर कोणाला करणार, कॉन्क्रीटला. आणि कॉन्क्रीटला कम्पेअर करून त्या ठिकाणी स्टीलचे नेमकं कोणकोणते ऍडव्हांटेजेस असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, तर याच्यावरती एक क्वेश्चन आला होता एसएससी 2016 मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि आन्सर मध्ये त्या ठिकाणी ऑल ऑफ दी अबव होतं, हे लक्षात ठेवा. मी तिथं नोट पण करून दिलंय, एसएससी 2016 मध्ये विचारला होता, तर मे बी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तर टाका या ठिकाणी फर्स्ट पॉईंट जो आहे या ठिकाणी ऍडव्हांटेजेस मध्ये. बघा एकदा कम्पेअर करा, मला सांगा तुम्ही या ठिकाणी. आणि हा मी कमेंट जरी या ठिकाणी बघितल्या नाही, ओके लक्षात असू द्या, जरी मी या ठिकाणी कमेंट बघितल्या नाहीये, मी जस्ट कमेंट ओव्हरलुक करत जाईल. ओके, त्यानंतरही करेल मी, त्यात काही नाही आहे. फक्त या ठिकाणी मी ते कमेंट वाचल आणि बोलल, याचा काही विचार करू नका. तुम्ही तुमचं काम करा. जर मी म्हटलं काहीतरी कमेंट करा किंवा काहीतरीचा आन्सर सांगा, तुम्ही तुमचं काम करा, फक्त आन्सर देऊन टाका, मी माझ्या समोर चालत राहील. ठीक आहे, थोडा वेळ वाचला पाहिजे आपला. ओके, बघा या ठिकाणी, हा तुम्ही आन्सर देत चला. ओके, कमेंटमध्ये कमेंट करत चला, हे लक्षात ठेवा. मी बघो अथवा ना बघो, मी वाचो अथवा ना वाचो, तुम्ही तुमचं काम करा. मी माझं काम करतो, तुम्हाला प्रश्न विचारायचा, तुम्ही तुमचं काम करा, मला उत्तर देण्याचं. ठीक आहे, कमेंटमध्ये कमेंट करत चला. ही सवय टाकून घ्या आता. बघा, हा मला सांगा या ठिकाणी स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय रे, ताकद. आपण बघितलं की स्ट्रेंथ म्हणजे काय आहे, ताकद आहे. जर मी कम्पेअर केलं कशाला रे, स्टीलला आणि कॉन्क्रीटला, मला सांगा सरळ सरळ, तुम्हाला कळेल की या ठिकाणी कोणाची स्ट्रेंथ जी असणार आहे ती जास्त असणार आहे, कॉन्क्रीटची की स्टीलची.
आता हे समजण्यासाठी काय करू शकता तुम्ही, एक स्टीलचा रॉड घ्या आणि कॉन्क्रीटचा रॉड घ्या, किंवा एक स्टीलचा बॉक्स घ्या, एक कॉन्क्रीटचा बॉक्स घ्या, जसं वाटतं तुम्हाला तसं घ्या. ओके, सेम घ्या, दोघांचं सेम घ्या आणि बघा त्याच्यावरती लोड अप्लाय करून तुम्हाला नक्कीच कळेल या ठिकाणी यस स्टील. तर या ठिकाणी स्टीलची जी स्ट्रेंथ असते ती कॉन्क्रीटपेक्षा कशी असणार आहे, हाय असणार आहे. म्हणून फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय या ठिकाणी, हाय स्ट्रेंथ. ओके, मी शॉर्टमध्ये लिहून देतो, नोट्समध्ये आहे हा, नोट्स तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळून जाईल. ठीक आहे, तर आपला ॲप डाउनलोड करून ठेवा प्ले स्टोरवरून, KK इंजिनिअरिंग अकॅडमी. आणि लोगो या ठिकाणी तुम्हाला लेक्चरमध्ये जो लोगो दिसतो वरती, तर तो लोगो तुम्हाला प्ले स्टोरवरती मिळून जाईल. ठीक आहे, तुम्हाला फाइंड आउट होण्यासाठी. हाय स्ट्रेंथ या ठिकाणी मग पहिला ॲडव्हान्टेज काय आहे की याची जी स्ट्रेंथ असते ती काय असते, हाय असते. मग या ठिकाणी जर मी कॉन्क्रीटला कम्पेअर केलं तर त्या ठिकाणी किती टाइम्स म्हणजे डबल ट्रिपल त्या ठिकाणी ती जास्त असते. तर या ठिकाणी लागलं तर ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या 10 to 12 टाइम्स. किती, 10 to 12 टाइम्स दॅन कॉन्क्रीट. ओके, हे शॉर्टमध्ये लिहून घ्या, गरज नाही पण तरी राहू द्या की 10 to 12 टाइम्स त्या ठिकाणी कॉन्क्रीटपेक्षा याची स्ट्रेंथ ही जास्त असते. ते कसं बघा, त्यासाठी आपण काय करूया, FCK म्हणजे याची जी कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे स्टील आणि कॉन्क्रीटची ती एकदा बघूया. जर या ठिकाणी मी ग्रेड घेतला, तुम्ही कोणताही घेऊन चेक करू शकता, तर आसपास असणार झाली, थोडे इकडे तिकडे होणार झालं पॉईंट. ठीक आहे, पण तुम्हाला त्या बरोबर ग्रेड पण व्यवस्थित घेता आला पाहिजे, म्हणजे कॉन्क्रीटचा आणि स्टीलचा प्रॉपर घेता आला पाहिजे. कॉन्क्रीटचा तुम्ही खूप हाय घ्यायचा आणि स्टीलचा खूप कमी घ्यायचा, किंवा स्टीलचा त्या ठिकाणी खूप हाय घ्यायचा आणि कॉन्क्रीटचा खूप कमी घ्यायचा, तर असं करू नका. या ठिकाणी बघा, समजा आता जर मी बघितलं FE250 आहे, FE415 आहे, यातला मी FE250 घेतला. FE250 म्हणजे काय रे, मग हा स्टीलचा ग्रेड आहे. मग याचा FCK किती असणार आहे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ FE250 ची, तर ती असते 250 न्यूटन पर mm². किती असते, इकडे दिसत नसेल तर समजून घ्या फक्त, 250 न्यूटन पर mm² ही आहे स्टीलची. कोणाची, स्टीलची. आणि जर कधी या ठिकाणी मी FCK बघितली कोणाची रे, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ कॉन्क्रीटची, जर मी या ठिकाणी काय घेतला, समजा फॉर एक्झाम्पल FE250 घेतला होता. आता या ठिकाणी मी FCK घेण्यासाठी कॉन्क्रीटचा ग्रेड कोणता घेतला, समजा फॉर एक्झाम्पल M20 घेतला, तर याची कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ किती असणार M20 ची, यस हा यस, किती, 20 न्यूटन पर mm². किती असणार आहे, 20 न्यूटन पर mm². याचा मिनिंग काय होतं रे, याचा मिनिंग होतोय जर मी स्टील घेतलं आणि कॉन्क्रीट घेतलं, तर कॉन्क्रीटचा जर मी 1 mm² एरिया घेतला तर ते 20 न्यूटन एवढा लोड घेतं. किती, 1 mm² एरिया 20 न्यूटन एवढा लोड घेतो. आणि जर कधी मी स्टील घेतला तर 1 mm² 250 न्यूटन एवढा लोड घेतो. म्हणजे बघा, कंपॅरिझन जर तुम्ही केलं तर इथंच लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल की जर मी स्टीलचा सेक्शन घेतला किंवा स्टील घेतला तर 1 mm² जर कधी एरिया घेतला मी, त्याच्यावरती तुम्ही 250 न्यूटन अप्लाय करू शकता. आणि जर मी कधी कॉन्क्रीटचा घेतला 1 mm² एरिया, तर त्याच्यावरती तुम्ही फक्त 20 न्यूटन एवढं अप्लाय करू शकता. म्हणजे ही त्याची कॅपॅसिटी झाली. जर समजा मी 250 ला जर 20 ने डिवाइड केलं तर किती येतं बघा एकदा, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, 25 2 म्हणजे 12.5 म्हणजे 12.5. ओके, लागच खाली तो 12.5 या ठिकाणी काय आहे, टाइम्स त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे ॲव्हरेज जर पकड आपण, कारण की आता FE250 FE415 आहे, FE500 आहे, ग्रेड पण चेंज होतात, त्याच्यामुळे आपण ॲव्हरेज पकडतोय की 10 to 12 टाइम्स दॅन द कॉन्क्रीट, हे लक्षात असू द्या. बरं, आता स्ट्रेंथ जास्त आहे, आणखी काय रे, आणखी काय कळतं मला या ठिकाणी, की या ठिकाणी स्ट्रेंथ टू वेट रेशो जर असेल ना स्टीलचा, तो पण या ठिकाणी कसा असणार आहे, हाय असणार आहे. हाय स्ट्रेंथ टू वेट, हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो. आता कोणापेक्षा, तर कॉन्क्रीटपेक्षा. लागलाच तर मी खाली लिहून देतो बघा, स्ट्रेंथ टू वेट रेशो. अरे स्ट्रेंथ टू वेट रेशोचा मिनिंग काय होतं रे, स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हणजे काय, वेट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बेटा, वेट. आता ठीक आहे, समजा मी काय केलं, वेट घेतलं, समथिंग वेट घेतलं आणि सेम वेट मी कशाचं घेतलं, समजा फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीटचं घेतलं, स्टीलचं सेम वेट घेतलं आणि कॉन्क्रीटचं सेम वेट घेतलं मी या ठिकाणी. ठीक आहे, आता वेट सेम घेतलं मी दोघांचं, जे काय असेल ते वेट घेतलं समजा फॉर एक्झाम्पल, आणि वेट घेतल्यानंतर मी त्यांच्यावरती लोड अप्लाय केला. ओके, सेम वेट आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी डायग्राम काढतो बघा, समजा या ठिकाणी मी ओके समथिंग एक्स एवढं वेट घेतलं, कशाचं, हे आहे स्टीलचं, कशाचं, स्टीलचं. आणि या ठिकाणी परत मी या ठिकाणी, इथं तुम्हाला दिसत नसेल मे बी, तो वरती लिहितो हा, तर खाली लिहितोय बघा, एक्स हे मी स्टीलचं वेट घेतलं. ओके, स्टीलचं वेट घेतलं आणि सेम एक्स मी काय केलं रे, कॉन्क्रीटचं वेट घेतलं, दोघांचं सेम वेट घेतलं आणि याच्यावरती काय केलं, या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल मी सेम वेटचे रॉड बनवले आणि याच्यावरती लोड अप्लाय केला आणि याच्यावरती पण लोड अप्लाय केला. मला सांगा या ठिकाणी जर मी दोघांची स्ट्रेंथ चेक केली, स्ट्रेंथ म्हणजे मग किती लोड घेतोय. ओके, समजा हा किती घेईल रे, मग समजा हा 250 घेईल, हा किती घेईन 250 पर mm², आपण पाठीमागं बघितलं. हा घेईन समजा 20 न्यूटन, हा घेईन
50 न्यूटन एवढा या ठिकाणी लोड घेते. वेट कसं घेतलं आपण सेम घेतलं, पण या ठिकाणी मला काय कळतं की जे स्टील आहे हे जास्त त्या ठिकाणी काय घेतंय रे, स्ट्रेंथ त्या ठिकाणी दाखवतोय किंवा जास्त लोड त्या ठिकाणी कॅरी करतंय. सेम जर मी इथं बघितलं कॉन्क्रीट, हा कॉन्क्रीट जो आहे तुमचा खूप कमी लोड त्या ठिकाणी कॅरी करतोय ऍज कम्पेअर टू स्टील, हे लक्षात घ्या. म्हणून स्ट्रेंथ टू वेट रेशो, स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हणजे काय, इकडे लिहितो स्ट्रेंथ टू वेट. आता स्ट्रेंथ मी एस इंडिकेट करतो आणि डब्ल्यू ना वेटला डब्ल्यू ना इंडिकेट करतो. आणि हा स्ट्रेंथ टू वेट रेशो कोणाचा घेतला मी, स्टीलचा घेतला. हा कसा असणार आहे, हा ग्रेटर असणार आहे कोणापेक्षा, स्ट्रेंथ टू वेट रेशो ऑफ कॉन्क्रीट, कोणापेक्षा, कॉन्क्रीटपेक्षा, हे लक्षात ठेवा. हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो म्हणजे कमी वेटला, याचा मिनिंग काय होतंय की स्टील जे आहे आपल्याला कमी वेटला जास्त स्ट्रेंथ देतं, कमी वेटला जास्त स्ट्रेंथ देतं. सर याचा नेमका फायदा काय होणार झाला आम्हाला. ओके, ॲज अ सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं, तुम्ही तर वरती सांगितलं हाय स्ट्रेंथ आहे, खाली पण म्हणताय हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो आहे. मग वेटला कंपॅरिझन करून जर तुम्ही स्ट्रेंथ जास्त सांगताय, ऑलरेडी स्ट्रेंथ जास्त सांगितली, वेटला कम्पेअर करून सांगताय आता, मग याचा नेमका फायदा काय. याचा फायदा असा आहे बेटा, ज्यावेळेस तुम्ही हायराईज बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करता, ओके, ज्यावेळेस तुम्ही हायराईज बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करता, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता 10-15 मजली त्या ठिकाणी बिल्डिंग बनवायची. मग जर कधी तुम्ही कॉन्क्रीटचं किंवा आरसीसी जर बिल्डिंग बनवली, तर आता वरती कॉलम 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 असे कॉलम असणार, 10-12 कॉलम. ओके, खालचा कॉलम तुम्हाला थोडा मोठा घ्यावा लागेल, किंवा आपण जर थ्रोट साईज ठेवली तर आपल्याला बिग साईजचं त्या ठिकाणी काय घ्यावं लागेल, बिग साईजचे त्या ठिकाणी आपल्याला कॉलम घ्यावा लागेल किंवा कॉन्क्रीट त्या ठिकाणी टाकावं लागणार झालं. ठीक आहे, बिग साईज असणार कॉलमची तुमच्या. मग यांना काय होईल रे, यांना होईल असं की त्या ठिकाणी बघा वेट जास्त असल्यामुळे वरचं पण वेट जास्त असणार, वरचं वेट जास्त असलं कारण कॉन्क्रीटचा सेक्शन हा जास्त होतोय, स्ट्रेंथ कमी देतंय, म्हणून त्या ठिकाणी सेक्शन मोठा लागणार आपल्याला. मग वरती सेक्शन मोठा आहे तर त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी त्याचं वेट जास्त होतंय, परत खालच्यावर वेट वाढत चालतं, मग असं या प्रकारे वेट इन्क्रीज होत चालतं. पण जर आपण स्टीलचं बघितलं तर स्टील या ठिकाणी जर मी बघितलं, समजा मला कॉन्क्रीटचा एवढा सेक्शन लागतोय, मला स्टीलचा एवढा सेक्शन लागणार, हे लक्षात असू द्या. समजा मला सेम लोड कॅरी करायचा, सेम लोड जर मला कॅरी करायचा, तर मला या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीटचा एवढा सेक्शन लागतोय, मला स्टीलचा जस्ट अप्रॉक्सिमेट सांगतोय, स्टीलचा मला एवढा लागणार. मग सांगा कॉन्क्रीटचा एवढा सेक्शन मी वरती टाकला आणि स्टीलचा एवढा टाकतोय, वेट कोणाचं कमी रे, स्टीलचं कमी. स्ट्रेंथ किती घेतंय, स्ट्रेंथ तेवढंच घेतंय, म्हणजे जेवढं आपल्याला स्ट्रेंथ घ्यायची होती तेवढीच त्या ठिकाणी हे कमीवाला पण घेतंय. मग या ठिकाणी खालचा जो कॉलम आहे किंवा जे खालचे मेंबर आहे याच्यावरती त्या स्टीलचा लोड कमी असणार झाला, हा फायदा आपल्याला या ठिकाणी होतो. म्हणजे हाय राईज बिल्डिंग बनवताना त्या ठिकाणी आपल्याला या स्ट्रेंथ टू वेट रेशोचा फायदा होतो. स्टीलचा कमी वेटला जास्त स्ट्रेंथ देतं, म्हणून त्या ठिकाणी जे वेट आहे प्रत्येक मेंबरचं ते कमी व्हायला लागतं आणि त्या ठिकाणी मग आपल्याला जी डिझाईन आहे आपली ती इकॉनॉमिकल होते, मटेरियल जे आहे खाली कमी लागतं, त्याच्यामुळे ते आपल्यासाठी कसं असतं, ॲडव्हान्टेजेस असतं. म्हणून या ठिकाणी हा ॲडव्हान्टेजेस लक्षात घ्या. आणि कशासाठी, हाय राईज बिल्डिंगसाठी. म्हणून स्टील टॉवर बघा, या ठिकाणी तुम्ही स्टील टॉवर हाय राईज आहे तुमचं, खूप जास्त राईज असतं ते. तर त्या केसमध्ये जर तुम्ही कॉन्क्रीटचे बनवले असतात बघा, कॉन्क्रीटचे जर बनवलं असतं तुम्ही स्टील, तर त्या केसमध्ये तुम्हाला मोठमोठे त्या ठिकाणी कॉलम टाकावं लागले असते, म्हणजे कॉलम टाईप टाकावं लागलं असतं. ठीक आहे, मोठमोठे कॉलम टाईप टाकावं लागलं असतं, खूप जास्त वेट झालं असतं. मग अशा केसमध्ये आणि कन्स्ट्रक्शनला पण त्या ठिकाणी खूप जास्त टाइम वगैरे ह्या गोष्टी लागल्या असतात. म्हणून महत्त्वाचं आहे हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो ॲज अ सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यू, लक्षात असू द्या. नंतर बघा, हो ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. डाऊट असले टाकत जा बेटा. मी ज्यावेळेस नाही आता क्लिअर झाले तुमचे ना, तर ज्यावेळेस मी डाऊट सेशन घेणार आहे, ओके, डाऊट सेशन आपलं चॅप्टर संपल्यानंतर डाऊट सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये डाऊट सेशन प्लस क्वेश्चन प्रॅक्टिस असणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस. तर त्या केसमध्ये तुमचे जे काही डाऊट आहे ते मी हे डाऊट इथून बघून कमेंट सेक्शनमधून बघून ते डाऊट त्या ठिकाणी कलेक्ट करून त्या ठिकाणी मी ते क्लिअर करेन. ठीक आहे, म्हणून तुम्ही तुमचे जेही डाऊट असेल टाका, जरी आता नाही बघितले मी तर नंतर त्या ठिकाणी ते क्लिअर करत चालेल. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट टाका, नेक्स्ट घ्या, थर्ड. थर्ड थर्ड बघा काय आता या ठिकाणी. आता समजा तुम्हाला स्टील टॉवर बनवायचं, स्टील टॉवर बनवताना तुम्ही आय थिंक बघितलं पण असेल, स्टील टॉवर ज्यावेळेस बनवलं जात होतं त्यावेळेस आपल्याला जसं की कॉन्क्रीटिंगच्या केसमध्ये केलं जातं, समजा बिल्डिंग बनवता तुम्ही आरसीसी, तुम्ही काय करतात, कॉलम असेल, फुटिंग असेल, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट त्या ठिकाणी पोअर करतात. मग आपल्याला माहिती आहे कॉन्क्रीटला त्या ठिकाणी 28 दिवसाची स्ट्रेंथ द्यावं लागते, आपल्याला काही दिवस थांबावं लागतं. ठीक आहे, मग ही केस त्या ठिकाणी कॉन्क्रीटच्या केसमध्ये होते, पण स्टीलच्या केसमध्ये तसं नाही होत. स्टील आपण साईटवरती पोअर करत नाही, आपण काय करतो, हे जे सेक्शन आहे हे कुठं बनवतो रे, रोलिंग मिल्समध्ये त्या ठिकाणी बनवतो किंवा फॅक्टरीमध्ये बनवतो. आणि हे जे सेक्शन आहे हे आपण आय सेक्शन, चॅनल सेक्शन हे रोलिंग मिल्स किंवा फॅक्टरीमध्ये बनवतो
बनवतो आणि ॲज इट इज ते या ठिकाणी काय करतो रे, ट्रान्सपोर्ट करतो साईटवरती. ट्रान्सपोर्ट करतो. आता समजा तुम्ही स्टील टावर बनवताय, स्टील टावरचे सेक्शन तुम्ही आणले आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करतात, लगेच बोल्टिंगना किंवा वेल्डिंगना ते स्टील टावर उभं करायला लागतात. म्हणजे 1-2 दिवसामध्ये तुम्ही ते स्टील टावर उभं करू शकता. 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्ही स्टील टावर उभं करू शकतात. ओके, म्हणजे या ठिकाणी मला काय कळतंय की स्टील जर मी कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून वापरतोय, तर कन्स्ट्रक्शन जे असणार आहे ते कसं असणार आहे, फास्ट असणार आहे, रॅपिड असणार आहे. म्हणजे कमी टायमामध्ये तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होणार. ओके, कमी टायमामध्ये. म्हणून या ठिकाणी मी म्हणू शकतो रॅपिड कन्स्ट्रक्शन. काय म्हणू शकतो, रॅपिड, फास्ट. कन्स्ट्रक्शन कसं असतं, स्टील ना फास्ट असतं. ओके, रॅपिड कन्स्ट्रक्शन. तुम्ही बघा ते स्टील टावर 1-2 दिवसामध्ये त्यांनी उभे केले असणार. काही नाहीये, फक्त जस्ट आणायचे मटेरियल ट्रान्सपोर्ट झालं की लगेच उभं करणार, बोल्ट करणार, उभं करायचं, बोल्टिंग करायची, वेल्डिंग चालू द्यायची, लगेच तुमचं स्ट्रक्चर उभं. मग स्टील बिल्डिंग जरी असली तुमची तर त्या प्रकारे तुम्ही उभं करू शकता. सर रॅपिड कन्स्ट्रक्शनचा फायदा काय हो आम्हाला? ओके, रॅपिड कन्स्ट्रक्शनचा फायदा हा आहे बेटा, समजा तुम्हाला एक अर्जन्सी बेसवरती समजा एखादं स्ट्रक्चर पाहिजे की तुम्हाला ते यूज करायचंय. ठीक आहे, म्हणजे खूप कमी टायमामध्ये तुम्हाला ते स्ट्रक्चर पाहिजे म्हणून आणि तुम्हाला ते लगेच यूज करायचंय. मग अशा केसमध्ये तुम्ही स्टील स्ट्रक्चरला जाऊ शकता, कारण की रॅपिड कन्स्ट्रक्शन आहे. ओके, जेवढं तुम्हाला कॉन्क्रिटिंगला टाइम लागेल तेवढा इथं लागणार नाही. म्हणून जर कधी इमर्जन्सी केस असेल, तुम्हाला जर कधी लगेच यूज करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही रॅपिड कन्स्ट्रक्शनला जाऊ शकता. दुसरी गोष्ट, समजा रॅपिड कन्स्ट्रक्शन होतंय तर त्या केसमध्ये आपल्याला खूप कमी दिवसामध्ये या ठिकाणी स्ट्रक्चर उभं होईल. ओके, मग आपली जी समजा आता साईट 2, 4, 5 महिने चालती, मग या ठिकाणी जर तुम्ही 8-10 दिवसामध्ये जर स्ट्रक्चर उभं करताय तर ही जी लेबर कॉस्ट आहे या ठिकाणी, ही सुद्धा या ठिकाणी कमी होऊ शकते. ओके, म्हणून आपलं जे स्ट्रक्चर आहे इकॉनॉमिकल बनू शकतं. लेबर कॉस्ट जर आपण त्या ठिकाणी कमी केली तर त्या केसमध्ये. म्हणून रॅपिड कन्स्ट्रक्शनचा हा फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळणार झाला. ठीक आहे. ओके, रॅपिड कन्स्ट्रक्शन. नंतर त्या ठिकाणी बघा, फोर्थ पॉईंट टाका. 100% 100% स्क्रॅप व्हॅल्यू. 100% स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे, हा पॉईंट टाका. ओके, याच्या पुढचं जे डिस्क्रिप्शन आहे बेटा, मी ते नोट्समध्ये लिहून दिलं आहे व्यवस्थित ना, की महत्त्वाचं फक्त एवढंच आहे तुम्हाला पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू. पण ज्या गोष्टी मी एक्सप्लेन करतोय, ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय, फायदे वगैरे, हे सगळं तुम्हाला कुठं मिळणार, आपल्या नोट्समध्ये मिळणार. के अकॅडमी ॲप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला या नोट्स मिळून जाईल. ठीक आहे. 100% स्क्रॅप व्हॅल्यू. आता मला सांगा रे, स्क्रॅप व्हॅल्यू काय असतं? येस, स्क्रॅप व्हॅल्यू काय असतं? स्क्रॅप व्हॅल्यू काय असतं? स्क्रॅप व्हॅल्यू टाका. बघा, स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय? यस, टाका, मी बघतो या ठिकाणी. स्क्रॅप व्हॅल्यू आणि एक कोणती असते रे? आणखी एक व्हॅल्यू असते, तिचं पण नाव सांगा मला या ठिकाणी. यस, स्क्रॅप व्हॅल्यू आणि दुसरी कोणती असते, तिचं पण नाव या ठिकाणी मला सांगा. स्क्रॅप व्हॅल्यू. यस, काय असते बेटा स्क्रॅप व्हॅल्यू? एक मिनिट. हां, बघा, स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय? येस, स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय या ठिकाणी बघा, स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे आता दोन असतं, एक सॅल्वेज व्हॅल्यू असते, एक असते स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे, सॅल्वेज व्हॅल्यू आणि स्क्रॅप व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय, की समजा फॉर एक्झाम्पल तुमचं जे स्ट्रक्चर आहे, ओके, स्ट्रक्चरची आता लाईफ संपली असं समजून चालू आपण. त्याच्यानंतर तुम्ही त्याला डिसमेंटल केलं म्हणजे समजा तुम्ही स्ट्रक्चर पाडलं, समजा आरसीसी बिल्डिंग आहे, आरसीसी बिल्डिंगची आता लाईफ संपली आणि आपण आरसीसी बिल्डिंग त्या ठिकाणी पाडली समजा फॉर एक्झाम्पल. ओके, आता आरसीसी बिल्डिंग पाडल्यानंतर ज्या ठिकाणी आता आरसीसी बिल्डिंग पाडल्यानंतर बघा त्याच्यामध्ये काही ब्रिक्स असतील, काही डोर्स असतील चांगले, त्यानंतर काही स्टील असतील, तर हे आपण त्या ठिकाणी हे स्टील मार्केटमध्ये विकू शकतो. मग याची जी व्हॅल्यू तुम्हाला मिळणार झाली त्याला म्हणतात स्क्रॅप व्हॅल्यू. पण कधी स्ट्रक्चर डिसमेंटल केल्यानंतर, स्ट्रक्चर पाडल्यानंतर जी व्हॅल्यू मिळते त्याला म्हणतात स्क्रॅप व्हॅल्यू. आणि सॅल्वेज व्हॅल्यू काय असतं, की स्ट्रक्चरला पाडायची गरज नाहीये. ओके, समजा ते स्ट्रक्चरची युजफुल लाईफ संपली, 50 वर्ष चालणार होतं, संपलं, त्याला तुम्ही पाडलं नाही, आता डिसमेंटल नाही केलं, मग अशा केसमध्ये जी व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळते त्याला म्हणतात सॅल्वेज व्हॅल्यू. ही शक्यतो मशीनची व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल व्हेकल आहे, मोटरसायकल आहे तुमची, मोटरसायकलची लाईफ संपली, 40-40 वर्ष तुम्ही वापरली, नंतर तुम्ही त्याला डिसमेंटल नाही करत आपण, ओके, त्याला पाडत वगैरे नाही, तर तुम्ही डायरेक्टली जर त्या बाईकला विकलं तर त्या केसमध्ये तुम्हाला जी काही व्हॅल्यू मिळणार ती सॅल्वेज व्हॅल्यू असणार, हे लक्षात ठेवा. आणि स्क्रॅप व्हॅल्यू मग काय या ठिकाणी, तर स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे तुम्ही बिल्डिंग पाडल्यानंतर त्या ठिकाणी काय करतोय आपण, बिल्डिंग पाडल्यानंतर जी व्हॅल्यू मला मिळते तर ती म्हणजे तुमची काय असणार आहे, स्क्रॅप व्हॅल्यू असणार आहे. आता स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी बघा, आता इथं काय दिलं त्यांनी, 100% स्क्रॅप व्हॅल्यू दिली. म्हणजे समजा तुम्ही एखादी स्टीलची बिल्डिंग आहे ती पाडली आणि पाडल्यानंतर जर कधी तुम्ही तिला मार्केटमध्ये घेऊन गेले आणि तिची 100% व्हॅल्यू येईल असं नाहीये.
म्हणजे जेवढ्या किमतीला तुम्ही घेतलं होतं तेवढ्याच किमतीला त्याची व्हॅल्यू मिळेल असं नाहीये. 100% स्क्रॅप व्हॅल्यूचा मिनिंग या ठिकाणी होतोय की समजा मी ते स्टील, आता बघा एखादी स्टील बिल्डिंग आहे, ती स्टील बिल्डिंग तुम्ही आता काय केलं, पाडली म्हणजे तुम्ही पाडणार नाही असं तुम्ही ते बोल्ट वगैरे बाहेर काढणार आणि नंतर तुम्ही जे सेक्शन आहे ते व्यवस्थित खाली ठेवणार. हे सेक्शन तुम्ही काय करणार, दुसऱ्यांगा घेऊन जाणार, दुसऱ्यांगा घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी काय करणार, हे सेक्शन तुम्ही यूज करून परत एक नवीन बिल्डिंग बनवू शकतो. ओके, नवीन एखादं स्ट्रक्चर आपण उभं करू शकतो. म्हणजे इथून समजा त्या जागेवरती काहीतरी प्रॉब्लेम आला, तुम्ही काढलं ते स्ट्रक्चर आणि त्या ठिकाणी दुसऱ्या जागेवरती उभं केलं, मग हे सेम सेक्शन सेम स्ट्रेंथ ना किंवा 100% स्ट्रेंथ ना किंवा 100% इफिशियन्सी ना, 100% स्ट्रेंथ किंवा 100% इफिशियन्सी ना आपण सेम दुसऱ्या जागेवरती यूज करू शकतो. म्हणून इथं म्हटलंय की यांनी 100% स्क्रॅप व्हॅल्यू, आपल्याला माहिती आहे स्टीलची स्क्रॅप व्हॅल्यू तर असतेच बेटा, पण इथं म्हटलंय 100% स्क्रॅप व्हॅल्यू. कसं, कधी, कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून 100%चा मिनिंग काय होतं या ठिकाणी, की ज्यावेळेस समजा मी ते डिसमेंटल केलं, स्टील सेक्शन किंवा स्टील स्ट्रक्चर पाडलं, मग दुसऱ्या अंग मी तेच मटेरियल घेऊन दुसऱ्या अंग स्ट्रक्चर उभं करू शकतो. सेम इफिशियन्सी असणारे किंवा 100% इफिशियन्सी असणारे किंवा 100% स्ट्रेंथ तिथेही देणार झालं ते. म्हणून या ठिकाणी याचा मिनिंग होतो 100% स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे, आता स्क्रॅप व्हॅल्यू काय आहे वगैरे हे सगळं तुम्ही सर्च करून लिहून घ्या. इथं त्याचं जास्त मिनिंग नाही, व्हॅल्युएशनमध्ये स्क्रॅप व्हॅल्यू तुमची कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, रॅपिड कन्स्ट्रक्शन काय आलं, 100% स्क्रॅप व्हॅल्यू काय आलं तुम्हाला या ठिकाणी. नंबर 5 टाका, नंबर 5 टाका, डक्टिलिटी, हाय डक्टिलिटी. नंबर 5 टाका, हाय डक्टिलिटी. ठीक आहे, हाय डक्टिलिटी. आता बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रे, हे स्टील जे आहे तुमचं डक्टाइल मटेरियल आहे. ओके, स्टील जे आहे तुमचं डक्टाइल मटेरियल आहे. आता स्टील तुमचं काय झालं रे, डक्टाइल मटेरियल झालं. आणि डक्टिलिटी नेमकं काय काम करते तर आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं की फेल्युअरच्या अगोदर वॉर्निंग देते. म्हणजे आपल्याला हा एक फायदा होणार झाला. ओके, डक्टिलिटीचा फायदा नेमका काय होणार झाला, या ठिकाणी डक्टिलिटी असल्यामुळे या ठिकाणी फेल्युअरच्या अगोदर आपल्याला काय मिळणार झाली, वॉर्निंग मिळणार झाली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हाय डक्टिलिटी, जेवढी डक्टिलिटी जास्त आहे तेवढी जास्त आपल्याला काय मिळणार, वॉर्निंग मिळणार. म्हणून या ठिकाणी हा एक सुद्धा काय झाला, स्टीलचा ऍडव्हांटेजेस झाला. डक्टिलिटी जी आहे बेटा हे लक्षात ठेवा, डक्टिलिटी जी आहे तुमची डायनामिक लोडच्या ठिकाणी खूप जास्त काम करते. कुठं, डायनामिक लोड. डायनामिक लोड कोणता असतो, डायनामिक लोड असतो बेटा तुमचा मूव्हिंग लोड. म्हणजे कोणता लोड बेटा, समजा ब्रिजवरती जो व्हेहिक्युलर लोड असतो, ब्रिजवरती जे व्हेकल जातात, तो जो आहे बेटा तो डायनामिक लोड झाला. अर्थक्वेक हा डायनामिक लोड मध्ये येऊन जाईल तुमच्या. त्यानंतर विंड लोड हा सुद्धा डायनामिक, म्हणजे मूव्हिंग लोड. डायनामिक लोड म्हणजे काय, मूव्हिंग लोड. मग या ठिकाणी मूव्हिंग लोडच्या केसमध्ये डक्टिलिटी खूप जास्त काम करते. ओके, म्हणून हे लक्षात ठेवा, डक्टिलिटी इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ मूव्हिंग लोड किंवा डायनामिक लोड. लागलं तर नोट करून लिहून घ्या. डक्टिलिटी इज इम्पॉर्टंट इन केस ऑफ मूव्हिंग लोड और डायनामिक लोड. ओके, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता मी म्हटलं तुम्हाला डायनामिक लोड कोणकोणते आहे, मग तुमचं त्या ठिकाणी सिस्मिक लोड आहे तुमचा, त्यानंतर विंड लोड आहे तुमचा, व्हेहिक्युलर लोड आहे, हे सगळे डायनामिक लोड झालं. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकतो की डक्टिलिटी हाय असल्यामुळे या ठिकाणी सिस्मिक रेजिस्टन्स सुद्धा हाय असणार झाला. तर लिहून घ्या, हाय सिस्मिक रेजिस्टन्स. ओके, हाय सिस्मिक रेजिस्टन्स, हाय सिस्मिक रेजिस्टन्स. सिस्मिक सगळ्यांना माहिती बेटा अर्थक्वेक. ओके, मग तुम्ही हाय अर्थक्वेक रेजिस्टन्स म्हणू शकता किंवा हाय सिस्मिक रेजिस्टन्स म्हणू शकता. म्हणजे जर कधी अर्थक्वेक आला, तर जर कधी आरसीसी आणि स्टीलची बिल्डिंग जर मी कम्पेअर केली, तर त्या केसमध्ये स्टील जे आहे त्या ठिकाणी त्या सिस्मिकला किंवा अर्थक्वेकला रेजिस्टन्स चांगलं प्रोव्हाइड करू शकतं. ओके, तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा, बिकॉज ऑफ डक्टिलिटी. हाय सिस्मिक रेजिस्टन्स म्हणजे या ठिकाणी जर त्या ठिकाणी अर्थक्वेक येतोय, तर अर्थक्वेक आल्यानंतर जर मी कम्पेअर करतो कॉन्क्रीट आणि स्टीलला, स्टीलची बिल्डिंग कॉन्क्रीटची बिल्डिंग, तर स्टीलची बिल्डिंग या ठिकाणी काय करू शकते, मॅक्झिमम किंवा हाय रेजिस्टन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकते. तर हाय सिस्मिक रेजिस्टन्स हे लक्षात ठेवा. ओके, नंतर लिहा 7 टाका पॉइंट, हायर किंवा मोर टाकलं तरी चालतं, हायर और मोर लाईफ स्पॅन. मोर लाईफ स्पॅनचा मिनिंग काय होतं या ठिकाणी, समजा एखादं स्ट्रक्चर जर तुम्ही उभं केलं, तर त्या ठिकाणी मॅक्झिमम वर्ष त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर उभं राहू शकतं. मॅक्झिमम वर्ष त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्याचा वापर करू शकता. याला म्हणतात बेटा हायर लाईफ स्पॅन. ओके, याचा जो लाईफ स्पॅन असतो तुमच्या स्टीलचा, ते खूप जास्त काळ टिकतं. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी हायर लाईफ स्पॅन असतो. म्हणजे समजा तुम्ही कॉन्क्रीटची बिल्डिंग उभी केली आणि स्टीलची बिल्डिंग उभी केली, तर स्टीलची बिल्डिंग ही तुम्हाला जास्त दिवस, जास्त वर्ष सर्व्हिस देऊ शकते. ओके, त्याचा मिनिंग झाला हायर लाईफ स्पॅन, हे लक्षात असू द्या. आता या ठिकाणी मिनिमम ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, मिनिमम 50 इयर्स. किती असतं, मिनिमम 50 इयर्स असतं, हायर लाईफ स्पॅन. नंतर त्या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट टाका, कॅन बी मेड
एअर टाईट, एअर अँड वॉटर टाईट, एअर अँड वॉटर टाईट स्ट्रक्चर. कॅन बी मेड एअर अँड वॉटर टाईट स्ट्रक्चर. याचा मिनिंग काय होतं रे? याचा मिनिंग काय होतोय की समजा तुम्हाला वॉटर टाईट आणि एअर टाईट, वॉटर टाईट आणि एअर टाईटचा अर्थ काय होतो की समजा एखादं स्ट्रक्चर आहे त्यात जर तुम्ही वॉटर स्टोअर केलं किंवा एअर स्टोअर केली तर ते बाहेर नाही गेलं पाहिजे. ओके, मग स्टीलचा जर वापर केला आपण, फॉर एक्झाम्पल स्टीलची टँक बनवली, काय बनवली? स्टीलची टँक बनवली समजा फॉर एक्झाम्पल, तर या स्टीलच्या टँकमध्ये समजा वॉटर आहे तर या ठिकाणी हे वॉटर लिकेज होणार नाही, हे वॉटर लिकेज होणार नाहीये, म्हणजे वॉटर टाईट आहे. ठीक आहे, मग जर तुम्हाला वॉटर टाईट स्ट्रक्चर बनवायचं तर तुम्ही स्टीलचा यूज करू शकता. कॅन बी मेड एअर अँड वॉटर टाईट. एअर टाईट पण म्हणजे एअर पण त्या ठिकाणी आपण स्टोअर करू शकतो. ओके, ती बाहेर नाही गेली पाहिजे आणि वॉटर सुद्धा आपण स्टोअर करू शकतो, त्या ठिकाणी लिकेज कुठलंही नसणार झालं. आणि हे कधी पॉसिबल आहे? तर हे बोल्टिंग वगैरे करून पॉसिबल नाही. समजा तुम्ही बोल्टिंग केलं तर बोल्टिंगच्या केसमध्ये लिकेज होणारच. ठीक आहे, लिकेज त्या ठिकाणी आपल्याला अवॉइड करता येत नाही, थोडंफार पाणी बाहेर येऊ शकतं इन केस ऑफ बोल्टिंग. ओके, पण या ठिकाणी जर तुम्हाला वॉटर टाईट किंवा एअर टाईट करावं लागत असेल, एअर टाईट किंवा वॉटर टाईट स्ट्रक्चर बनवायचं, मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? बाय कशाने होईल ते? बाय इम्प्रूव्ड वेल्डिंग. बाय इम्प्रूव्ड वेल्डिंग. आता वेल्डिंग वगैरे काय आहे बेटा, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ज्यांना माहित नाही त्यांना आपण समोर बघणार आहोत. पण वेल्डिंग करून त्या ठिकाणी इम्प्रूव्ड वेल्डिंग, चांगल्या प्रकारची वेल्डिंग करून त्या ठिकाणी आपण हे एअर टाईट किंवा वॉटर टाईट आपण हे स्ट्रक्चर बनवू शकतो. एअर टाईट अँड वॉटर टाईट. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. नेक्स्ट स्लाइडला जाऊ आपण. आय थिंक 9th पॉईंट आहे. ठीक आहे, 9वा पॉईंट टाका या ठिकाणी. 9th काय आहे? हायर क्वालिटी. हायर क्वालिटी. आता आपण हे सगळं कोणाला कम्पेअर करतोय रे? कॉन्क्रीटला, हे लक्षात ठेवा. आपण कोणाला कम्पेअर करतोय? तर कॉन्क्रीटला कम्पेअर करतोय, हे लक्षात ठेवा. हायर क्वालिटी. ठीक आहे, अँड लास्ट पॉईंट लिहा. इझी मेंटेनन्स अँड रिपेअर. इझी मेंटेनन्स अँड रिपेअर. ठीक आहे, हायर क्वालिटी. बघा या ठिकाणी जर तुम्ही कम्पेअर करताय कॉन्क्रीट आणि स्टीलला, जर स्टील आणि कॉन्क्रीटला कम्पेअर करताय, तर बघा ज्यावेळेस तुम्ही स्टील स्ट्रक्चर बनवता किंवा कॉन्क्रीट स्ट्रक्चर बनवता, तर आपण कॉन्क्रिटिंग जे आहे ते कुठं? साईटवरती बनवतो. म्हणजे साईटवरती तुमचा मेंबर, कॉलम, बीम कास्ट केला जातो. ओके, कास्ट करणारे बेटा त्या ठिकाणी लेबर्स असतात, कास्ट करणारे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असू शकतो किंवा मिस्त्री असू शकतो. तर ठीक आहे, हे सगळे वेगवेगळे असणार झाले. पण ज्यावेळेस आता तिथं काही एवढी केअर नसणार झाली, जर मी कॉन्क्रिटिंग साईटवरती करतोय तर. पण जे स्टील आहे ना बेटा तुमचं, ओके, चार्जिंग थोडी कमी आहे. ओके, ठीक आहे, बघू जोपर्यंत होईल तोपर्यंत लगेच मी त्याला चार्जिंग लावतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी. हां, मी काय म्हणतो, हां, ज्यावेळेस कॉन्क्रिटिंग आपण करतो साईटवरती, तर त्या केसमध्ये लेबर्स वगैरे हे कॉन्क्रिटिंग करत असतात, तर मग त्या ठिकाणी क्वालिटी मेंटेन करणं त्या ठिकाणी एवढं पॉसिबल नाहीये. पण जर मी स्टील स्ट्रक्चर बनवतोय तर स्टील स्ट्रक्चरचे जे सेक्शन आहे आपण हे कुठं फॅक्टरीमध्ये किंवा रोलिंग मिल्समध्ये त्या ठिकाणी बनवतोय. जर मी हे रोलिंग मिल्समध्ये बनवतोय तर त्या केसमध्ये मी तेवढी केअर घेऊ शकतो. ओके, तेवढी काळजी घेतली जाते. ओके, म्हणून या ठिकाणी जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहते, म्हणून हायर क्वालिटी या ठिकाणी तुम्हाला स्टीलची मिळते, तशी तुम्हाला कॉन्क्रीटची मिळत नाही. म्हणूनच या ठिकाणी बघा, फॅक्टर ऑफ सेफ्टी ज्यावेळेस आपण यूज करतो तर कॉन्क्रीटसाठी किती करतो रे? यस, टाका. आणि स्टीलसाठी किती करतो सांगा? कॉन्क्रीट स्टील, येस, कॉन्क्रीटसाठी आपण करतो 1.5 आणि स्टीलसाठी करतो 1.15. मग एवढा 1.15 कमी, एवढा कमी का करतोय आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी? कारण की या ठिकाणी क्वालिटी अश्युअर असते, क्वालिटी मेंटेन होते, हायर क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. हायर क्वालिटी किंवा अश्युअर क्वालिटी तुम्ही याला म्हणू शकता, अश्युअर्ड क्वालिटी. ठीक आहे, या ठिकाणी क्वालिटीची खात्री असते कारण की ते फॅक्टरीमध्ये बनवलं जातं. कॉन्क्रीटचं तसं नाही, कॉन्क्रीटची क्वालिटी मे बी चेंज होऊ शकते. ओके, हे डिपेंड करतं या ठिकाणी तुम्ही किती केअर करताय साईटवरती, म्हणून लक्षात असू द्या. आणि लास्ट पॉईंट आहे तुमचा तो म्हणजे इझी मेंटेनन्स अँड रिपेअर. ओके, इझी मेंटेनन्स अँड रिपेअर या ठिकाणी लास्ट पॉईंट आहे तुमचा. इझी मेंटेनन्स अँड रिपेअरचा काय अर्थ होतो रे? रिपेअर म्हणजे काय? समजा काही खराबी झाली तर रिपेअर करणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोड रिपेअर करतात. रोड रिपेअर करतात म्हणजे कसं? गड्डे वगैरे आहेत तर ते गड्डे बुजवणं रोडचे, तर ते रिपेअर झालं. ओके, तेच मेंटेनन्स वगैरे, रोडचं मेंटेनन्स वगैरे करणं. बिल्डिंग असेल तर बिल्डिंगचं मेंटेनन्स किंवा रिपेअर करणं, कलरिंग वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेनन्स अँड रिपेअरमध्ये होऊन जातात. ओके, सेम या ठिकाणी तुमचं स्टीलचं पण आहे, तर स्टीलचं पण त्या ठिकाणी काही समजा एखादा बोल्ट तुटला तर रिपेअर करू शकतो आपण, तो नवीन बोल्ट टाकायचा. मेंटेनन्स त्या ठिकाणी म्हणजे परत त्या ठिकाणी आपण पेंटिंग वगैरे करणं. ओके, पेंटिंग समजा
का पेंटिंग करतो आपण बघू, पण त्या ठिकाणी आपण स्टीलला पेंटिंग वगैरे करतो. हे सगळं मेंटेनन्स आणि रिपेअरमध्ये जातं. तर हे याचा समजा एखादा बोल्ट तुटला तुमचा, तर बोल्ट हा लगेच आपण दुसरा आणून रिपेअर करू शकतो. इझी आहे. ओके, रिपेअर आणि ते इझी आहे. मेंटेनन्स म्हणजे पेंटिंग वगैरे करणं या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहे स्टीलच्या बाबतीमध्ये इझी आहे. तर हा एक तुमचा ॲडव्हांटेजेस झाला. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी बघूया बेटा डिसॲडव्हांटेजेस. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी बघूया डिसॲडव्हांटेजेस. ठीक. बघा या ठिकाणी आता डिसएडव्हांटेजेस बघू आपण. ओके, डिसएडव्हांटेजेस. ओके, बघा या ठिकाणी डिसएडव्हांटेजेस काय काय असणार आहे. आज जर तुम्ही समजा स्टील सेक्शन जर कधी ॲज अ कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून यूज केला, स्टीलची बिल्डिंग बनवली, तर नेमकं डिसएडव्हांटेजेस काय असू शकतात, तोटे काय असू शकतात त्याचे. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी बघायचं. तर बघा या ठिकाणी जे तुमचं स्टील आहे ना बेटा, हे स्टील बनतं आयर्न पासून. कोणापासून बनतं? आयर्न पासून बनतं. मग या ठिकाणी आयर्नचं कंटेंट स्टीलमध्ये असणार आणि आयर्न जे आहे बेटा या ठिकाणी आयर्न जर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये? ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. त्या केसमध्ये त्याचं कोरोजन होतं. काय होतं? कोरोजन होतं. म्हणजे आयर्न जे आहे बेटा तुमचं जर कधी ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतंय, दोघांचं जर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होतोय ऑक्सिजन आणि आयर्नचा, तर अशा केसमध्ये कोरोजन होतं. ठीक आहे, म्हणून तुमचं जे आयर्न असतं हे ससेप्टिबल असतं कोरोजनला. आता स्टील हे आयर्न पासून बनलंय. मग या ठिकाणी समजा तुमचं जे स्टील आहे हे इन्व्हायरमेंटला एक्सपोज झालं, वातावरणाला एक्सपोज झालं. वातावरणामध्ये या ठिकाणी बेटा आपल्याला माहिती ऑक्सिजन असतो. ठीक आहे, वातावरणामध्ये ऑक्सिजन असतो किंवा तुमचं जे स्टील सेक्शन आहे किंवा स्टील स्ट्रक्चर आहे ते वॉटरला त्या ठिकाणी एक्सपोज झालं, तर वॉटरमध्ये पण आपल्याला माहिती ऑक्सिजन असतो, H2O. ठीक आहे, मग अशा केसमध्ये बघा या ठिकाणी आयर्न सोबत त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी हा तुमचा जो ऑक्सिजन आहे कॉन्टॅक्टमध्ये येतो. मग अशा केसमध्ये त्या स्टीलचं किंवा आयर्नचं काय होतं, कोरोजन होतं. मग या ठिकाणी एक डिसएडव्हांटेज असा आहे की स्टील जर तुमचं इन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतंय, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतंय, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतंय, ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतंय, तर त्या केसमध्ये त्याचं कोरोजन होतं. कोरोजन होतं म्हणजे काय रे नेमकं? येस, कोरोजन होतंय. मी म्हणतोय कोरोजन होतं म्हणजे काय होतं नेमकं? बघा सिम्पली समजून घ्या की कोरोजन म्हणजे काय होतं. या ठिकाणी जे स्टील आहे तुमचं, जे स्टील आहे समजा त्याची स्ट्रेंथ कमी व्हायला लागते. जसं की समजा आपण म्हणतो ना भाजी खराब होते, तसं प्रकारे समजा स्टील तुमचं खराब होतं. 2-3 दिवस जर तुमचं भाजी तशीच राहिली बेटा ती खराब होते. स्टील पण तसंच खराब होतं असं समजून चाला. आता नेमकं कोरोजन कशा प्रकारे होतं बघा, एकदा डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. तर या प्रकारे जर कधी समजा इन्व्हायरमेंटला एक्सपोज राहिलं हे तुमचं स्टील, तर या प्रकारे कोरोजन त्या ठिकाणी होत असतं. हे या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय एक आहे कोरोजनचा पार्ट आहे. ठीक आहे, तर या प्रकारे कोरोजन तुम्हाला दिसणार झालं स्टीलचं. बघा तुम्ही जर बघितलं असेल ना, गंज लागणं आपण त्याला म्हणतो मराठीत, गंज लागणं. गंज लागतो स्टीलला. गंज लागणं म्हणजे कोरोजन. कसा का लागतोय? हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी कोरोजन कशामुळे होतंय? तर आयर्न आणि किंवा स्टीलचा तुमचा ऑक्सिजन सोबत कॉन्टॅक्ट होतोय म्हणून. ऑक्सिजन महत्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवा. मे बी एक्झामला विचारला जाऊ शकतं. ठीक आहे, तर कोरोजन कॉज्ड बाय ऑक्सिजन हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग या प्रकारे कोरोजन त्या ठिकाणी होत असतं कधी जर तुमचा स्टील इन्व्हायरमेंटला एक्सपोज झालं तर. ठीक आहे, तर लिहून घ्या या ठिकाणी पॉईंट तो. ओके, एक मिनिट टाका पहिला ससेप्टिबल. ससेप्टिबल ससेप्टिबल susceptible to corrosion. Susceptible to corrosion. ओके, हां ठीक आहे. सेकंड पॉईंट आहे ठिकाणी टाका ससेप्टिबल टू कोरोजन. आता या ठिकाणी कोरोजन होतंय. मग या ठिकाणी सर कोरोजन जर होतंय, ओके, कोरोजन कळालं तुम्हाला कशा प्रकारे होतंय, इन्व्हायरमेंटला एक्सपोज केल्यानं होतंय. मग या ठिकाणी आपण नेमकं काय करू शकतो? म्हणून बघा कोरोजन होऊ नये म्हणून आपण आरसीसी मध्ये स्टील जे आहे स्टील ते कॉन्क्रीटच्या सरफेस पासून किंवा कॉलम असन बीमच्या सरफेस पासून आतमध्ये टाकतो, त्याला आपण कव्हर म्हणतो. मग आपण हे मिनिमम कव्हर एवढं का प्रोव्हाइड करतो? तर कोरोजन अवॉइड करण्यासाठी. मग कॉन्क्रीटच्या केसमध्ये आपण कव्हर प्रोव्हाइड करून अवॉइड केलं, मग स्टील सेक्शन डायरेक्टली तर एक्सपोज होणारच होतं इन्व्हायरमेंटला. इथं काय कॉन्क्रीट थोडी आपण त्याच्या अराउंडला लावणार आहे. ठीक आहे, मग अशा केसमध्ये कोरोजन कसं अवॉइड केलं तर अँटी कोरोजिव्ह त्या ठिकाणी आपण पेंट करत असतो. अँटी कोरोजिव्ह पेंट या ठिकाणी स्टीलला करत असतो. तर अँटी कोरोजिव्ह पेंट त्या ठिकाणी जर पेंटिंग जर तुम्ही केली तर त्या केसमध्ये काय होईल, कोरोजन या ठिकाणी कमी होईल किंवा कोरोजन होणार नाही, हे लक्षात असू द्या. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार रे मग, सॉरी
फ्रिक्वेंट वारंवार तुम्हाला या ठिकाणी पेंटिंग करावं लागणार झाली, वारंवार तुम्हाला पेंटिंग या ठिकाणी करावं लागणार, कारण की कोरोजन होऊ नये म्हणून तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी काय करावं लागणार, त्या स्टीलची पेंटिंग करावं लागणार आणि हे डिसएडव्हान्टेज झाला. ओके, आता पेंटिंग आपण बघितलं मागं मेंटेनन्स आणि ते इझी होतं, पण बेटा वारंवार जर करायला लागलं तर थोडासा हेडेक येऊन जातो माणसाला. ठीक आहे, म्हणजे वारंवार तुम्हाला या ठिकाणी पेंटिंग करावं लागणार. तर लिहून घ्या जो सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे काय रे, देअरफोर का म्हटलं मी या ठिकाणी, कारण की तो ससेप्टेबल आहे कोरोजनला, कोरोजन होतंय म्हणून. ठीक आहे, देअरफोर रिक्वायर्ड फ्रिक्वेंट पेंटिंग अँड मेंटेनन्स. तुम्हाला या ठिकाणी कोरोजन अवॉइड करण्यासाठी फ्रिक्वेंटली तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतं, पेंटिंग किंवा मेंटेनन्स या ठिकाणी करावं लागतं. या ठिकाणी हे लक्षात ठेवा, हे डिसएडव्हान्टेज मध्ये आलं तुमचं. ठीक आहे, नंबर थर्ड काय या ठिकाणी बघा, या ठिकाणी लिहून घ्या लागलं तर अगोदर मग एक्सप्लेन करतो. लो फायर रेजिस्टन्स. ठीक आहे, लो फायर रेजिस्टन्स. आता लो फायर रेजिस्टन्सचा मिनिंग काय होतं या ठिकाणी, की समजा एखाद्या ठिकाणी आग लागली, समजा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये म्हणा कुठं म्हणा आग लागली, तर मग त्या केसमध्ये तुमचं जे स्टील आहे ते जास्त वेळ त्या आगीसमोर टिकणार नाहीये. ओके, म्हणजे याला म्हणतात लो फायर रेजिस्टन्स. हाय रेजिस्टन्स असला फायरला ते कधी असणार, समजा एखादं मटेरियल आहे ते खूप जास्त वेळ टिकतंय. आता हे सगळं IS कोडमध्ये दिलेलं आहे, कोणत्या मटेरियलसाठी कसं असणार झालं, एक स्पेसिफिक पिरियड असतो, त्या स्पेसिफिक पिरियडपर्यंत जर तुमचं समजा मटेरियल जर टिकतंय कोणासमोर, फायर समोर जर आग लागली कुठं त्याच्यासमोर जर टिकतंय, ओके, जर उभा आहे, स्ट्रेंथ कमी होत नाहीये, या सगळ्या गोष्टी जर होत आहे, तर त्या केसमध्ये त्याचा हाय फायर रेजिस्टन्स असतं, एक स्पेसिफिक टाइम असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला IS कोडमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा हाय फायर रेजिस्टन्स कधी असणार, मग जर समजा ते जास्त वेळ जर टिकतंय कुठं आगीसमोर त्या किंवा त्या फायर समोर, ठीक आहे, तर त्या ठिकाणी त्याचा हाय फायर रेजिस्टन्स असतो. जर समजा ते खूप कमी वेळासाठी टिकतंय तर लो फायर रेजिस्टन्स असतो, हे लक्षात ठेवा. तर तुमचं स्टील जे आहे ते जास्त वेळ नाही टिकणार, जर कधी त्या ठिकाणी आग वगैरे लागते तर जास्त वेळ टिकणार नाही, म्हणून याचा जो फायर रेजिस्टन्स असणार आहे तो कसा असणार आहे, लो असणार आहे. ओके, लो असणार हे लक्षात ठेवा. मग ससेप्टेबल टू कोरोजन, रिक्वायर्ड फ्रिक्वेंट पेंटिंग, लो फायर रेजिस्टन्स, हे याचे डिसएडव्हान्टेज झाले. ओके, डिसएडव्हान्टेजेस झाले. आता एक तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ऍज अ नोट म्हणून लिहा खाली. इफ स्टील एक्सपोज टू फायर, समजा तुमचं स्टील फायरला एक्सपोज झालं, म्हणजे आता समजा आग लागली, ओके, स्टील तुमचं त्या आगीमध्ये आलं समजा, मग अशा केसमध्ये तुमची जी FY आहे, यील्ड स्ट्रेंथ, याच्यावरती काय परिणाम होणार, त्यानंतर FU अल्टिमेट स्ट्रेंथ, याच्यावरती काय परिणाम होणार, आणि एक आहे डक्टिलिटी, आणि मला वाटतं डक्टिलिटी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. जर समजा तुमचं स्टील जर कधी फायरला एक्सपोज झालं तर डक्टिलिटीवर काय परिणाम होणार, म्हणजे काय मला म्हणायचं आहे की यील्ड स्ट्रेंथ, जी स्ट्रेंथ आहे ती वाढणार की कमी होणार. बघा एकदा, हे सरळ सरळ गणित आहे, याला काही जास्त डोकं लावायचं काम नाही. समजा तुम्हाला आता त्या स्टीलला आगीत टाकलं तर तुम्ही, तर त्याची स्ट्रेंथ नेमकं कमी होणार का जास्त होणार, यील्ड स्ट्रेंथ वाढणार की कमी होणार, यस यील्ड स्ट्रेंथ. आता यील्ड स्ट्रेंथ काय बेटा या ठिकाणी, अल्टिमेट स्ट्रेंथ काय या ठिकाणी, हे सगळं आपण त्या ठिकाणी समोर बघू. ठीक आहे, यील्ड स्ट्रेंथ अल्टिमेट स्ट्रेंथ हे समोर बघू. फक्त एवढं लक्षात ठेवा, अल्टिमेट स्ट्रेंथ म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम स्ट्रेंथ, म्हणजे एखादं मटेरियल किती मॅक्झिमम ताकद घेऊ शकतं किंवा किती मॅक्झिमम लोड त्या ठिकाणी कॅरी करू शकतं, म्हणजेच अल्टिमेट स्ट्रेंथ. FU जो आहे तुमचा अल्टिमेट स्ट्रेंथ, अल्टिमेटचा मिनिंग होतो मॅक्झिमम, आणि मॅक्झिमम स्ट्रेंथ म्हणजे काय मग या ठिकाणी, की किती मॅक्झिमम लोड त्या ठिकाणी तो कॅरी करू शकतो मटेरियल, किती लोड आपण त्या मटेरियलवरती अप्लाय करू शकतो मॅक्झिमम, तर ते म्हणजे अल्टिमेट स्ट्रेंथ. आणि यील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय, सिम्पली समजून घ्या. यील्ड स्ट्रेंथ काय असतं तुमचं, की यील्ड स्ट्रेंथ म्हणजे तुम्ही एखाद्या मटेरियलवरती फोर्स अप्लाय केला, समजा रॉड आहे स्टीलच्या रॉडवरती जर मी फोर्स अप्लाय केला, केल्यानंतर काय झालं, स्टीलच्या रॉडची लेंथ वाढली. समजा मी टेन्साइल फोर्स अप्लाय केला, स्टीलच्या रॉडची लेंथ वाढली, नंतर मी लोड काढून घेतला, मग या ठिकाणी काय होईल रे, या ठिकाणी मग समजा तो स्टीलचा रॉड आहे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन जाईल किंवा लेंथला येऊन जाईल. ठीक आहे, तर या ठिकाणी हे होऊ शकतं. मग या ठिकाणी जे डिफॉर्मेशन झालं म्हणजे काय, लेंथ चेंज झाली होती. मग हे जे डिफॉर्मेशन झालं हे कसं होतं, टेम्पररी डिफॉर्मेशन होतं. कसं होतं,
टेम्पररी डिफॉर्मेशन होतं. मग समजा मी जास्तच लोड लावला, मग लेंथ खूप जास्तच वाढली, मग जर मी लोड काढून घेतला तर त्या केसमध्ये ते त्याच्या ओरिजिनल लेंथला येणार नाही. आता मग काहीतरी डिफॉर्मेशन, काहीतरी चेंजेस, काहीतरी लेंथ वाढलेली असणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय आलं, परमनंट डिफॉर्मेशन यायला स्टार्ट झालं. मग ज्या लोडला एखादं मटेरियल किंवा स्टील परमनंट डिफॉर्मेशन येतं एखाद्या मटेरियलमध्ये किंवा स्टीलमध्ये, ज्या लोडला समजा आता फॉर एक्झाम्पल बघा, मी अगोदर हा रॉड आहे, या रॉडवरती 10 न्यूटन लोड लावला तर डिफॉर्मेशन तर आलं, पण लोड काढून घेतला तर वापस चालले जाणार. मग 12, 15, 20, मग मी 15 अप्लाय केलं तरी त्या ठिकाणी परमनंट डिफॉर्मेशन नाही आलं. पण 20 न्यूटन जसाही मी अप्लाय केला तर 20 न्यूटनला या ठिकाणी काय झालं, परमनंट डिफॉर्मेशन. जर मी लोड काढून घेतला तर त्याच्यामध्ये 1 mm 2 mm आता लेंथ वाढलेली असणार आहे. मग परमनंट डिफॉर्मेशन जिथं येतंय ना तुमचं, तर त्याला म्हटलं जातं बेटा यील्ड स्ट्रेंथ. त्याला म्हणतात यील्ड स्ट्रेंथ. हे सिम्पली समजून घ्या. हा, जिथं परमनंट डिफॉर्मेशन येतं तिथपर्यंत जी स्ट्रेंथ आहे त्याला म्हणतात यील्ड स्ट्रेंथ. मग अल्टिमेट स्ट्रेंथ काय, समजा या ठिकाणी आता 20 न्यूटनला हा फेल होणार आहे का, फेल नाही होणार, तो त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन आलं. मग मी आणखी 30 न्यूटन लावलं, 40 न्यूटन लावलं, 50 न्यूटन लावलं, आणि मग जसंही मी 60 न्यूटन लावलं, मग अशा केसमध्ये त्यांना लोड घेतला, अल्टिमेट म्हणजे मॅक्झिमम लोड एवढा घेतला, आणि 60 वरून जसंही मी 61 न्यूटन केलं, मग अशा केसमध्ये ते फेल झालं. म्हणजे मॅक्झिमम किती कॅरी केलं, तर मॅक्झिमम केलं 60 न्यूटन, तर 60 न्यूटन तुमची काय झाली, अल्टिमेट स्ट्रेंथ. आणि 20 न्यूटनला परमनंट डिफॉर्मेशन यायला स्टार्ट झाले, प्लास्टिक डिफॉर्मेशन त्याला आपण म्हणू. तर परमनंट डिफॉर्मेशन ज्या लोडला स्टार्ट झालं ती तिची ताकद, ती म्हणजे यील्ड स्ट्रेंथ. ओके, इल्डिंगचा मिनिंग होतो बेटा त्या ठिकाणी आपण म्हणू परमनंट डिफॉर्मेशन. इल्डिंग येतंय म्हणजे परमनंट डिफॉर्मेशन यायला स्टार्ट होतंय. इल्डिंगचा मिनिंग काय होतो, परमनंट डिफॉर्मेशन. हे लक्षात ठेवा. मग यील्ड स्ट्रेंथ काय होईल रे, नक्कीच कमी होईल. स्ट्रेंथ थोडी वाढणार, त्याची कमी होणार. अल्टिमेट स्ट्रेंथ सुद्धा काय होईल, कमी होईल. आणि डक्टिलिटीवर काय परिणाम होणार, यस, डक्टिलिटीवर काय परिणाम होणार डक्टाईल आणखी जास्त डक्टाईल होईल की ब्रिटल होईल, बघा एकदा. एखादं स्टील तुम्ही फायर मधून उचला, म्हणजे आगीमध्ये पडलेलं स्टील आहे, घ्या त्याला, बघा एकदा डक्टिलिटी कशी होते. यस, डक्टिलिटी काय होते, रिड्यूस होते. ओके, डक्टिलिटी काय होते, रिड्यूस होते. आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे, हे लक्षात ठेवा, की जर कधी तुमचा स्टील फायरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय तर या ठिकाणी डक्टिलिटी रिड्यूस होते. FY FU तर रिड्यूस होईनच, डक्टिलिटी सुद्धा रिड्यूस होते. डक्टिलिटी रिड्यूस होते म्हणजे याचा अर्थ काय रे, ते ब्रिटल मटेरियलकडे जाते किंवा ब्रिटलनेसकडे जाते, हे लक्षात असू द्या. ओके, डक्टिलिटी रिड्यूस होते म्हणजे ब्रिटलनेस त्याचा वाढतोय, हे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आता आपण ती डक्टाईल मटेरियल आहे म्हणून डक्टिलिटी कमी झाली म्हणतो, पण ते ब्रिटलकडे चाललं, हे लक्षात असू द्या. तर हे एवढे पॉईंट लक्षात ठेवा ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस मध्ये. ठीक आहे. ओके, कोणाला काही डाऊट असेल इथपर्यंत तर तुम्ही विचारू शकता. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. मी त्या कमेंट नंतर बघायला लागलं असतं, त्या कमेंट बघून त्या ठिकाणी ज्यावेळेस आपलं डाऊट सेशन असेल, डाऊट सेशनमध्ये आपण क्वेश्चन प्रॅक्टिस आणि डाऊट, म्हणजे तुम्हाला काही डाऊट असेल तर तो विचारा, क्वेश्चन पण घेणार, डाऊट पण घेणार. तर हे आपण चॅप्टर संपल्यानंतर, प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर डाऊट सेशन असणार आहे आपले. ओके, आणि त्या ठिकाणी क्वेश्चन प्रॅक्टिस असणार आहे प्रिव्हियस इयर. त्या केसमध्ये तुम्ही ते डाऊट मी घेऊन तुम्हाला एक्सप्लेन कराल, किंवा तुम्ही त्यावेळेस मला ते रिपीट करू शकता. ठीक आहे. ओके, चला पण आता या ठिकाणी आपण थांबूया. ओके, बाकीचा पोर्शन जो आहे आता आपण तो नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे, एंड करा.